नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मधील एसटी बसनी ज्या महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात त्यांच्याकरता ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. कारण 1 ऑगस्ट 2026 पासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेले आहे. या संदर्भात एक परिपत्रक महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढलेले आहे. ते परिपत्रक आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. मुंबई दिनांक 12 जून. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशासाठी NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग या ठिकाणी आलेला आहे. आज अखेर राज्यातील सुमारे 51 लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आलेले आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांना कार्ड ही लवकरच सुरू करण्यात येत असल्याचे लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4,000हून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यान्वित आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सक्रियपणे सेवा देत आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील महिला, ज्येष्ठ नागरिक जे कोणी असेल त्यांचे लवकरात लवकर या ठिकाणी NCMC कार्ड या ठिकाणी काढून घ्यावे. कारण 1 ऑगस्ट नंतर हे NCMC कार्ड या ठिकाणी बंधनकारक एसटी मध्ये करण्यात येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो, ही होती NCMC कार्ड बाबत महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.